जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी तैशी सदबुद्धी ही थेकुटी म्हणू नये. दुसऱ्या अध्यायातील ओवी आहे. मौली या ओवीच्या माध्यमातून सदबुद्धीचं अनन्य साधारण असं महत्व सांगतात. सदबुद्धी याचा अर्थ होतो विवेकी बुद्धी. मनुष्याच्या ठिकाणी जर विवेक असेल, आत्म काय अनात्म काय, शुभ काय अशुभ काय, हित काय अहित काय, हे जर मनुष्याला कळत असेल तर त्या मानवी जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन येऊ शकतं. आणि परमार्थ हा परिवर्तनाचा आहे. तो ज्याला ज्याला निष्ठेनं परमार्थ करायचा आहे त्याच्या ठिकाणी एका गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे सद्बुद्धीची गरज आहे. सद्बुद्धी नसेल आणि लाख परमार्थ केला, आउटपुट काही मिळणार नाही. उन्या ओवीमध्ये माऊली सद्बुद्धीचं महत्व सांगतात. तुम्ही लौकिक जीवन जगत असा अथवा परमार्थिक जीवन जगत असा, या सद्बुद्धीला अनन्य साधारण असतं. 18व्या अध्यायाचा विचार केला तर 18व्या अध्यायामध्ये सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी, तामसी बुद्धी असा विचार 18व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवद्गीतेच्या पाहायला मिळतो. तामसी बुद्धी याचा अर्थ होतो की प्रमादी कृत्य करण्याची प्रेरणा ज्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होते त्याला तामसी बुद्धी असं म्हटलेलं आहे. राजसिक बुद्धी याचा अर्थ जी बुद्धी सतत कर्माला प्रेरणा देते, कर्म करत राहावं, निरंतर कर्म करत राहावं आणि कर्म करत असताना धर्म अधर्म याची कशाची तमा न बाळगता जे कर्म केलं जातं अशा कर्माला प्रेरणा देणारी बुद्धी म्हणजे राजसिक बुद्धी. आणि सात्विक बुद्धी याचा अर्थ होतो जी ज्ञान प्रदान आहे, आपल्या ठिकाणी विवेक निर्माण करते, चांगलं काय वाईट काय ते समजवून सांगणारी, पृथक्करणात्मक दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे पाहणारी बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगायचं असेल, सुख शांती समाधानानं आपलं जीवन ओतप्रोत भरून जावावंसं वाटत असेल तर माऊलींना अपेक्षित असणारी सद्बुद्धी असणं अपेक्षित आहे. जीवन फार सोपं होऊन जातं, तर फार अवघड आहे. मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवन हे प्रचंड गुंतागुंतीचं आहे, संकीर्ण आहे. आणि संकीर्ण आणि गुंतागुंतीचं असणारं हे जे मानवी जीवन आहे त्या मानवी जीवनामध्ये सद्बुद्धी नसेल किंवा सद्बुद्धीच्या आधारानं आपल्याला ते जीवन जगता नाही आलं तर ह्या मानवी जीवनामध्ये दुःखाशिवाय चिंतेशिवाय तुमच्या आमच्या पदरामध्ये दुसरं काही पडणार नाही. पण सद्बुद्धीचं फार महत्व ह्या ओवीच्या द्वारे माऊली तुम्हाला विशद करून सांगतात. एक उदाहरण देतात. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी तैशी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. एक दृष्टांत देतात माऊली. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये दिवा असायचा. दिव्याची ज्योत केवढी असायची हो? छोटीशी. दिव्याची ज्योत जरी छोटी असली तर ती काय करते? घरभर प्रकाश देते, घरभर प्रकाश देते. अगदी त्या न्यायानं छोटीशी वाटणारी दिव्याची ज्योत जशी घराला प्रकाशित करते, तशी तुमच्या आमच्या ठिकाणी जर सत्सत विवेक बुद्धी असेल, सद्बुद्धी असेल तर ती सद्बुद्धी आपल्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन निर्माण करते, फार मोठं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये निर्माण करते. सद्बुद्धीचं आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या परिवर्तनाचा अंगोअंगी काय संबंध आहे विचार आपल्याला करता येतो. जोपर्यंत आपल्या समोर ज्ञानेश्वरी येत नाही, जोपर्यंत आपल्या समोर गाथा येत नाही, संतांच्या विचाराशी जोपर्यंत आपण प्रामाणिक राहत नाही, संत विचार जोपर्यंत आपल्या ठिकाणी आपण आत्मसात करत नाही, तोपर्यंत ही सद्बुद्धी जी संतांना अपेक्षित आहे ती बुद्धी तुम्हाला कधीच लाभणार नाही. किती जीवन सोपं होऊन जातं बघा. इथं मंदिरामध्ये जमलेल्या सगळ्या माणसांचा विचार केला तर प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्नता आपल्याला आढळते, एक एकासारखा नाही. प्रत्येकाचं जगणं भिन्न आहे, प्रत्येकाचं असणं भिन्न आहे, प्रत्येकाचे सुख दुःखाचे अनुभव भिन्न आहेत, एक एकासारखा नाही. ही विविधता कशामुळे आल्या? हा प्रचंड भेद माणसामध्ये कशामुळे निर्माण झाला? हा तुम्हाला प्रश्न पडत नाही, तुकाराम महाराजांना प्रश्न पडला. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पाहावो देवा कैसे जन भिन्न भिन्न संचिते, एक नाही एकाऐसे दावी कैसे शुद्धहीन. या लोकांच्याकडे पाहावं तर एक एकासारखा नाही. कधी आपण विचार केला का? प्रत्येकाचं असणं भिन्न आहे, प्रत्येकाचं दिसणं भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न आहे.
प्रत्येकाचे सुख दुःखाचे अनुभव भिन्न आहेत. इतका भेद, इतकी विविधता कशामुळे आली? आपण कधी साकल्याचा विचार करत नाही. कारण आपण आपल्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये इतकं गुरफटलेलं असतो की याचा विचारच करायला आपल्याला वेळ नसतो. सद्बुद्धी त्यावेळी जागृत झाली म्हणायची की ज्यावेळी काही जिव्हाळ्याचे प्रश्न आम्हाला पडतात. आणि तुम्ही आम्ही इतके पक्के प्रापंचिक माणसं आहोत की जिव्हाळ्याचे प्रश्न आम्हाला कधी पडतच नाहीत. आद्य शंकराचार्य एके ठिकाणी सांगतात, कोहम कथमिदम जातम कोहा करताशी विद्यते. कोहम, मी कोण आहे, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. हे आहे म्हणजे आहे, हे शरीर म्हणजेच मी, असा दृढ भाव आपल्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. किंवा मी जीव आहे, मी शरीर आहे, इतकाच संकुचित भाव स्वच्या संबंधानं आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. पण स्वतःकडे पाहण्याची एक दृष्टी आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, ती होताना दिसत नाही. परिणामी गतानुगतिकता, पूर्वीची लोक जशी जगत आली तसं जगणं आपलं चालू आहे. आणि जगत असताना सुख दुःखाचे अनुभव येतात, अनुकूलता प्रतिकूलता जीवनामध्ये येते. ते सगळं सहन करत, प्राप्त झालेल्या दुःखाशी संघर्ष करत करत आपण आपल्या जीवनाचा रेटा पुढे ढकलत असतो. इतकंच आपल्या हातामध्ये राहतं. बाकी वास्तविक वेगळं असं काय केलं असं तुम्हाला वाटत नाही. तुम्हाला प्रश्न पडतात, संसारातले प्रश्न पडतात, सामाजिक प्रश्न पडतात. जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला कधीच पडत नाही. प्रपंचामध्ये जे काही प्रश्न प्रपंचामध्ये पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्येच आपलं आयुष्य निघून जातं. खरं जिव्हाळ्याचे प्रश्न कधीच पडत नाहीत. सद्बुद्धी कशाला म्हणायचं की ज्या बुद्धीला जिव्हाळ्याचे प्रश्न पडतात, काही गोष्टीची उकल करावीशी वाटते, काही गोष्टीच्या संबंधाने जिज्ञासा ज्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होते त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. कारण सद्बुद्धी ही सत्वगुणानं मंडित झालेली असते आणि तिच्या ठिकाणी ज्ञानग्राहकता असते, ज्ञानग्राह्यता असते, ती ज्ञानाची पिपासू असते. ज्याच्या ठिकाणी सद्बुद्धी आहे, विवेक बुद्धी आहे, अशाच माणसाच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण होते, काहीतरी जाणून घेण्याची प्रेरणा अशा माणसाच्या ठिकाणी निर्माण होते. कोहम कथमिदम जातम, कोहम, मी कोण आहे, हा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. कथमिदम जातम, हे जगत काय आहे, आम्हाला प्रश्न पडत नाही. कोहा कर्ताशी विद्यते, या जगाचा कर्ता कोण आहे, आम्हाला प्रश्न पडत नाही. उपादानम किमस्ती, या जगाचं उपादान कारण काय, आम्हाला प्रश्न पडत नाहीत. आम्हाला संसारातले ढीगभर प्रश्न पडतात. तुमच्या गावामध्ये इलेक्शन झालं, ढीगभर प्रश्न पडले, कोण निवडून येईल, काय होईल, कसं होईल, हे प्रश्न आम्हाला पडतात. जिव्हाळ्याचे प्रश्न कधी आम्हाला पडत नाहीत. मी कोण आहे असा विचार सारासारा मनुष्य कधी करतच नाही. आणि हे जिव्हाळ्याचे प्रश्न जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थ मार्गामध्ये पूर्णत्वानं निष्ठेनं आपली जी प्रवृत्ती व्हायला पाहिजे ती प्रवृत्ती होताना दिसत नाही. म्हणून ज्याला जिव्हाळ्याचे प्रश्न पडतात त्याला काही गोष्टींची उत्तरं मिळतात. मी मगाशी सांगितली, प्रत्येकाचं जीवन इतकं भिन्न का आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतका भेद का आहे, प्रत्येकाचं असणं, दिसणं, वागणं, प्रत्येकाची प्रवृत्ती इतकी भिन्न भिन्न का आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाला विचारतात, पहावं देवा कैसे जन भिन्न भिन्न संचिते. तुकाराम महाराज पांडुरंगाला विचारतात की देवा, ह्या लोकांच्याकडे पाहिलं तर प्रत्येकाचं असणं भिन्न आहे, दिसणं भिन्न आहे, प्रत्येकाचं संचित भिन्न आहे. पंचभूते एका राशी सूत्रे कैशी ओळखावीत. एका दृष्टीनं पाहिलं तर सगळ्यांची शरीरं जर विचारामध्ये घेतली तर ही सगळी पंचमहाभूतात्मकच आहे. सगळ्यांचं मटेरियल काय एकच आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे एकाच मटेरियल पासून सगळ्यांची शरीर बनलेले आहेत. सप्तधातू म्हणा, पंचमहाभूत म्हणा, एकाच मटेरियल पासून सगळ्यांची शरीर बनलेली असताना सुद्धा असण्यामध्ये, दिसण्यामध्ये, स्वभावामध्ये, प्रवृत्तीमध्ये नव्हे नव्हे प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या अनुभवामध्ये सुद्धा इतकी भिन्नता कशामुळे आली. तुकाराम महाराजांना हा प्रश्न पडतो, आम्हाला हा प्रश्न पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की सूत्रे कैशी ओळखावीत. या मागे सूत्र काय आहे, पंचभूते एका राशी, सगळ्यांचे शरीर एकाच मटेरियल पासून बनलेले असतील तर असं कुठलं सूत्र आहे की ज्या सूत्रामुळे माणसामध्ये इतका भेद निर्माण झाला, माणसाच्या प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या अनुभवामध्ये इतका भेद निर्माण झाला. सूत्रे कैशी ओळखावीत. ते सूत्र माऊलीने 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. जे तजया जे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते त्याची गती ते पात्र होची लागे. प्रत्येकाचं कर्मसूत्र भिन्न आहे, प्रत्येकाचं कर्मसूत्र भिन्न आहे. याचा अर्थ प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे. प्रारब्धाची व्याख्या शास्त्रानं काय केली, आद्य शंकराचार्यांनी प्रारब्धाची व्याख्या केली. कर्म जन्मांतर कृतम प्रारब्धमिती कीर्तितम. अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माची फल, त्या फलांच्या समष्टीला आपण प्रारब्ध असं म्हणतो.
प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे, प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या कर्माची भोग सुद्धा, प्रत्येकाच्या कर्माची फलं सुद्धा कशी आहेत, भिन्न भिन्न आहेत. त्याचा परिणाम म्हणून आपलं अस्तित्व सुद्धा कसं आहे, भिन्न भिन्न आहे. एक एकासारखा नाही. प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. हे जिज्ञासू जी सद्बुद्धी असते त्या सद्बुद्धीलाच हे कळतं. त्यांचं बरं चाललंय, माझं वाईट चाललंय असं कंपॅरिझन करायची अजिबात गरज नाही. आपल्याच कर्माचे ते भोग असतात आणि निमूटपणे ते भोगावे लागतात. प्रत्येकाचं कर्मसूत्र भिन्न आहे. हे फक्त सत्सत विवेक बुद्धीला कळतं, अन्य कुठल्याही ते बुद्धीला कळणार नाही. आणि हे एकदा आपल्या सद्बुद्धीला हे ज्या गोष्टी कळून आल्या तर आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी काय येते, शांतता येते. आपल्याला जीवन जगण्याचा निश्चित असा एक मार्ग सापडतो. काही गोष्टींची उत्तर आपल्याला प्राप्त होतात. माझं असंच का चाललंय आणि त्याचं तसंच का चाललंय, याला उत्तर म्हणजे माझं कर्म. हे राजसिक बुद्धीला कळणार नाही, तामसिक बुद्धीला कळणार नाही. हे फक्त सत्सत विवेक बुद्धीला कळतं. जी बुद्धी संतांच्या विचारांच्या तालमीमध्ये तयार झालेली आहे, ज्या बुद्धीमध्ये संत विचारांचा प्रभाव आहे, ज्या बुद्धीमध्ये भारतीय दर्शनांचा, शास्त्रांचा प्रभाव आहे, त्या बुद्धीला ह्या गोष्टींची उकल होते. अशी सत्सत विवेक बुद्धी प्राप्त झालेली व्यक्ती कशी असते, शांत जीवन जगू शकते. एरवी तुम्ही आम्ही काय करतो, नेहमी ऊरच बडवून घेत असतो. आपण नेहमी तक्रार करतो. कट्ट्यावर बसल्यानंतर डोळे लाल झालेले असतात आणि डोळे लाल झाल्यानंतर एक एकाला विचारतो, बाबा काय झोप पडली की नाही? तो म्हणतो, काल रात्रभर झोप पडली नाही. झोप का पडली नाही? कसं असतं, रात्री 10ला झोपल्यानंतर मोबाईल बघत वगैरे झोपायची आपल्याला सवय असते आणि मोबाईल बघत बघत झोपायची सवय असल्यामुळे नको ते विचार डोक्यामध्ये जात असतात. किंबहुना आपण आपल्या मनाला, बुद्धीला कचरा कुंडी केलेली आहे, तो भाग वेगळा. आणि आपल्या आतमध्ये कचरा इतका साचलेला आहे, त्या कचऱ्याचं निराकरण होऊन आपलं मन कधी शांत होणार आहे आणि बुद्धी कधी शांत होणार आहे हे देवालाच माहित. कसं असतं, 2 गृहिणी, 2 स्त्रिया अंगण झाडायला लागल्या तर ह्या स्त्रीच्या अंगणातला कचरा त्या स्त्रीच्या अंगणामध्ये जाऊन चालत नाही, यावरून भांडणं होतात. कचरा एकमेकाच्या दारात जाऊन चालत नाही, यावरून मोठी मोठी भांडणं होतात. खरं मोबाईल बघत असताना, ही दुनियादारी करत असताना सगळ्या गावाचा कचरा आपल्या बुद्धीमध्ये जात असतो, याचा आपण कधी विचार करत नाही. आणि हा कचरा इतका साठलेला आहे की आता त्याचं कचऱ्याचं निराकरण करून बुद्धी स्वच्छ करणे, आपली बुद्धी आता रंगीत झालेली आहे. वास्तविक बुद्धीचं मूळ स्वरूप हे कसे आहे, बुद्धी म्हणजे असं स्वच्छ आहे, शुद्ध आहे, कुठलाही रंग नाही, रंगहीन अशी माणसाची बुद्धी आहे. कारण इतके रंग आम्ही भरलेत आणि त्या अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. अनेक रंग आपल्या बुद्धीमध्ये आहेत. वास्तविक बुद्धी ज्याची रंगहीन बुद्धी आहे ती व्यक्ती शांत असते. एरवी आपली रंगीत बुद्धी आपल्याला नाचवत असते, आपण कधी विचार करत नाही. एकमेकाच्या दारातला कचरा एकमेकाच्या दारात जाऊन चालत नाही. पण ढीगभर कचरा आपल्या डोक्यामध्ये येतो, त्याचं काय करायचं आपण कधीच विचार करत नाही. आणि हे सगळा कचरा असल्यामुळं झोप लागत नाही. माणसं विचारतात का झोप लागत नाही? 10ला झोपला, 11ला झोप लागावी, 12ला झोप लागावी, अहो किमान 1ला झोप लागावी. काही माणसं पहाटे 3 पर्यंत त्यांना झोप लागत नाही. आणि असं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की जसं वय वाढतं तशी झोप काय होते, कमी कमी होते. हे मानसशास्त्र मांडलं जातं. तर ह्यामध्ये तितकं फारसं तथ्य नाही. आपलं अंतःकरण जर लहान मुलासारखं निरागस असेल, बघा लहान मुलाला जरासं थोपटलं चटकन झोपी जातं का? आतमध्ये कचराच नाही. तो कचराच आतला आम्हाला झोपू देत नाही. मग 10ला झोप लागावी, 11ला झोप लागावी, मग दुसऱ्या दिवशी डोळे लाल झालेले असतात. मग माणसं म्हणतात की नाही झोप लागली. का झोप लागली नाही? का झोप लागली नाही याचं उत्तर देताना माणसं सरासरी उत्तर देतात की डोक्यामध्ये जे विचार आहेत ते विचार थांबत नाहीत. डोक्यातले विचार, मनातले विचार, या विचारांची आवर्तनं इतकी निर्माण होतात, हे विचार आम्हाला झोपू देत नाहीत. अशी आपण काय करतो, तक्रार करतो. एरवी कट्ट्यावर बसल्यानंतर जितके विचार डोक्यामध्ये येत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त विचार हंतरुणामध्ये शिरल्यानंतर येतात. आणि एकदा हंतरुणामध्ये शिरलं आणि विचारांची आवर्तनं सुरू झाली की नुसतं कुस पालटायची, झोप लागत नाही. बायकांचं काय नाही, पुरुषांचं वेगळं आहे. ज्यांना हिची सवय असते ना, ती काय करतो, कंटाळून झोप लागत नाही म्हणून पहाटे 2:30-3ला माणसं
तंबाखूचा बार तोंडामध्ये भरून निवांत बसतात का झोप लागत नाही म्हणून. ही अवस्था समाजामध्ये आहे. आणि मग ब्रह्ममुहूर्तावर जिथं जग उठत असतं त्यावेळेला काय लागते? झोप लागते. मग 8ला उठतो. अशी अवस्था समाजाची आहे आणि पाहायला मिळतं. झोप लागत नाही, झोप लागत नाही. का झोप लागत नाही? डोक्यातले विचार थांबत नाहीत. असं सामान्य आणि रेग्युलर कारण आपण लोकांना सांगत असतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की रात्री पडल्या पडल्या तुम्हाला झोप लागत नाही याचं कारण तुम्ही विचार करत होता की पडल्या पडल्या झोप लागत नाही याचं कारण तुम्ही चिंता करत होता? यातलं दोन्हीपैकी खरं काय हो? तुम्ही विचार करत होता म्हणून तुम्हाला झोप लागली नाही, की तुम्ही अंथरुणावर पडल्यानंतर चिंता करत होता म्हणून झोप लागली नाही? खरं काय ते सांगायचं. झोप न लागण्याचं कारण तुम्ही करत असलेला विचार आहे की झोप न लागण्याचं कारण तुम्ही करत असलेली चिंता आहे? यातलं खरं काय हो? चिंता आपल्याला झोपू देत नाही. आणि आम्ही माणसं इतकी हुशार आहे. मी रात्रभर चिंता करतो, चिंतेमुळं मला झोप लागत नाही. ही वस्तुस्थिती असताना माणसं बोलताना सांगतात की विचार करत होतो म्हणून मला काय लागली नाही? झोप लागली नाही. अहो, आम्ही विचार केला असता तर स्वामी विवेकानंद ज्या उंचीला जाऊन पोहोचले असते त्या उंचीला आपण जाऊन पोहोचलो असतो. आपण विचार केला असता तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनुभूतीच्या ज्या आयामामध्ये तुकाराम महाराजांचा प्रवेश झाला त्या आयामामध्ये आम्ही जाऊन पोहोचलो असतो. आम्ही विचार केला असता तर ज्ञानेश्वर महाराज ज्या उंचीला जाऊन पोहोचले त्या उंचीला आम्ही जाऊन पोहोचलो असतो. माणसं विचार करत नाहीत, माणसं रात्रंदिवस करतात. ती चिंता असते आणि चिंतेला आपण काय म्हणतो? विचार करत होतो. विचार इथं आहे, माझ्या समोर विचार आहे. ज्ञानेश्वरी हा विचार आहे, गाथा हा विचार आहे, उपनिषद हा विचार आहे, भारतीय दर्शन हा विचार आहे. हा विचार कधीच आम्ही आत्मसात करत नाही. पण तुझी सद्बुद्धी असते, ती सद्बुद्धी ह्या विचारानं प्रेरित झालेली असते. संत विचारानं, शास्त्रांच्या विचारानं जी बुद्धी प्रेरित झालेली असते त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. आणि सद्बुद्धीला प्रत्येक गोष्टीची उत्तरं कळतात. मग त्याचं जीवन कसं असतं? शांतपणे निघून जातं. मी मगाशी बोललो की प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, प्रत्येकाचे सुख दुःखाचे अनुभव भिन्न आहेत. आणि प्रकृतीगत जीवन जगत असल्यामुळं, भौतिकतेच्या पायावर उभं राहून आम्ही हे मानवी जीवन जगत असल्यामुळं अनुकूलता प्रतिकूलता हे चढ उतार मानवी जीवनामध्ये येतच राहणार. असा एकही पृथ्वी तलावर माणूस नाहीये की ज्याच्या जीवनामध्ये फक्त अनुकूलता आहे, दुःख नाहीच, फक्त सुखच आहे. अशी व्यक्ती तुम्हाला पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही. आज अनुकूलता आहे तर उद्या काय असणार आहे? प्रतिकूलता आहे. मग अनुकूल प्रतिकूल असं द्वंद्वात्मक तुमचं आमचं जीवन असेल तर जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण झाल्यानंतर त्या प्रतिकूलतेमध्ये शांत कसं राहायचं हे तामसिक बुद्धीला कळत नाही, राजसिक बुद्धीला कळत नाही. जी बुद्धी, सात्विक बुद्धी संत विचारानं भारून गेलेली आहे त्या बुद्धीला कळतं की प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा, दुःखामध्ये सुद्धा शांत कसं राहायचं. कसं असतं, जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली, जीवनामध्ये काही आघात निर्माण झाला की शांत राहण्याची कला असते. ती कला राजसिक अथवा तामसिक बुद्धीला नाही कळत, ती सात्विक बुद्धीलाच कला कळते. आपलं झालंय कसं, जीवनामध्ये थोडीशी प्रतिकूलता निर्माण झाली, आमच्या झोपा काय होतात? उडून जातात. अखंड आयुष्य आपल्या चिंतेनं ग्रस्त. का चिंतेनं ग्रस्त? तर आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये जी प्रतिकूलता आलेली आहे ती प्रतिकूलता निघून जावावी आणि मला सुखाचे दिवस यावेत असं आपल्या मनाला सतत वाटत असतं. आणि त्या दिशेनेच आपण काय करत असतो? प्रयत्न करत असतो. अखंड आयुष्य आपण काय करत असतो? दुःखाशी संघर्ष करत असतो आणि दुःखाचं निराकरण करण्याचा आपण आयुष्यभर प्रयत्न करतो. तू मानवी जीवनामध्ये काही दुःख अशी असतात की त्या दुःखाशी तुम्ही कितीही संघर्ष केला तर ती दुःख तुमच्या जीवनातून जातीलच असं अजिबात नाही. दुःखांचे 2 प्रकार असतात. एक अदृष्टात्मक प्राप्त झालेलं दुःख असतं आणि एक दृष्ट फल असते. सगळीच दुःख काय आपल्या प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होतात असं नाही आहे. ठेच लागली, जखम झाली, मग हे माझ्या प्रारब्धामध्ये होतं म्हणून ठेच लागली असं म्हणायचं नाही. मी खाली बघितलं नाही किंवा चप्पल घातलं नाही त्यामुळे ठेच लागली. काही काही दुःख आपल्या जीवनामध्ये असं असतात की त्या दुःखांना बाकी उत्तर नसतं. हे माझ्याच वाट्याला का आलं, हे माझ्याच बाबतीत का घडतं, असा एखादी प्रतिकूलता तुमच्या जीवनामध्ये आली, एखादं दुःख तुमच्या जीवनामध्ये आलं आणि त्या दुःखाच्या संदर्भात तुम्ही कितीही प्रश्न विचारले, कॉन्ट्ररी प्रश्न विचारले, हे माझ्याच बाबतीत का, हे दुःख माझ्याच जीवनामध्ये का आलं, माझ्याच बाबतीमध्ये असं का घडलं, त्या दुःखाच्या संदर्भात तुम्ही कितीही प्रश्न विचारले आणि उत्तर नाही मिळालं तर समजायचं की हे प्रारब्धाधीन असणार काय दुःख आहे. आणि जे दुःख प्रारब्धाधीन असतं, आपल्याच कर्माचं फल म्हणून
आपल्या जीवनामध्ये ज्या दुःखाचा प्रवेश झालेला असतो, ते दुःख प्रारब्धाधीन दुःख टाळता येत नाही. आणि त्या दुःखाची कारण मीमांसा करायला गेला तर त्या दुःखाची कारणही सापडत नाहीत. माझी आई काळीच का आणि माझा बाबा गोराच का असं म्हणता येत नाही. या प्रश्नाला उत्तरच नाहीत. ही प्रारब्धाधीन असणारी गोष्ट आहे. मग प्रारब्धाने एखादं दुःख प्राप्त झालं आणि त्या प्राप्त झालेल्या दुःखाशी तुम्ही किती संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, ते दुःख तुमच्या जीवनातून निघून जाईलच असं नाहीये. म्हणून जुनी माणसं सांगायची की प्रत्येक गोष्टीला काळ हे काय आहे? उत्तर आहे. काळ हे उत्तर असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी ती प्रारब्धाधीन असलेली दुःख आहेत. काळच ते दुःख काय करेल? त्या दुःखाचं निवारण करेल. अशा केसमध्ये, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं संतांना कळतं. तुकाराम महाराज सांगतात, भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, शांती धरणे जीवासाठी, दशा उत्तम गोमटी. जी दुःख प्रारब्धाधीन असतात, त्या दुःखांना प्रारब्धावर सोपवून आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. कसं शांत राहायचं? प्रारब्धाधीन दुःख आहे, त्या दुःखाशी किती संघर्ष केला, ते दुःख माझ्या जीवनातून जात नाही, त्या दुःखाचा परिहार होत नाही, तरी मला त्या प्रतिकूलतेमध्ये, त्या दुःखाच्या अवस्थेमध्ये सुद्धा मला माझी मनशांती भंग होऊ द्यायची नाही आहे. मला शांत राहायचं आहे. कसं राहता येईल? साधी गोष्ट आहे. संत महात्मे काय करतात? एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. साप असतो ना, साप, तो साप जमिनीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत तो गरुडाला सुद्धा ऐकत नाही. गरुडापेक्षा बलवान ठरू शकतो जमिनीवर सरपटणारा साप. गरुडाशी सुद्धा तो काय करतो? संघर्ष करतो. म्हणून गरुड काय करतो? त्या सापाला उचलतो आणि कुठं घेऊन जातो? आकाशामध्ये घेऊन जातो. एकदा का गरुडानं आपल्या पायाच्या द्वारे, पंजाच्या द्वारे त्या सापाला उचलून उंच नेलं की साप काय होतो? दुर्बल होतो. आता सापाची शक्ती कमकुवत होते आणि गरुडाची शक्ती वाढते. जोपर्यंत साप जमिनीवर आहे तोपर्यंत तो गरुडाला भारी भारी पडू शकतो. खरं सापाला एकदा त्या गरुडानं उचललं की साप काय होतो? दुर्बल होतो. त्या सापाच्या ठिकाणी असणारी शक्ती, संघर्ष करण्याची शक्ती काय होते? क्षीण होऊन जाते. तसंच आहे, जे दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं असतं, त्या प्राप्त झालेल्या दुःखाचं भौतिक दृष्टीनं तुम्ही जर विश्लेषण केलं तर ते दुःख तुम्हाला त्रास देणार. का? प्राप्त झालेलं दुःख किंवा जीवनामध्ये निर्माण झालेली प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेचा अथवा त्या दुःखाचा भौतिक पातळीवरून, सांसारिक पातळीवरून, लौकिक पातळीवरून त्या दुःखाचा आपण काय करतो? विचार करतो. आणि त्या दुःखाचा परिहार व्हावा म्हणून आयुष्यभर त्या दुःख घालवण्यासाठी आपण काय करतो? संघर्ष करतो. काही काही दुःखाचा ज्यावेळी तुम्ही आध्यात्मिक पातळीवरून त्या दुःखाचं विश्लेषण करता, हे माझ्याच बाबतीत का घडतं? आध्यात्मिक पातळीवरून एखाद्या दुःखाचं विश्लेषण केलं तर ते दुःख काय होतं? आपोआप त्या दुःखाचा जोर काय होतो? ओसरतो. सगळ्याच दुःखांचं विश्लेषण लौकिक पातळीवर करता येत नाही. सगळ्याच दुःखांचं विश्लेषण व्यावहारिक पातळीवरून करता येत नाही. काही काही गोष्टींचं, काही काही दुःखांचं विश्लेषण आध्यात्मिक पातळीवरून करावं लागतं. आणि आपण ज्यावेळी आध्यात्मिक पातळीवरून प्राप्त झालेल्या दुःखाचं विश्लेषण करायला शिकू, त्यावेळी ते दुःख तुम्हाला त्रास देणार नाही. हे दुःख मला का प्राप्त झालं त्याचं उत्तरच तुम्हाला मिळून जाईल. ज्या प्राप्त झालेल्या दुःखाचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळी आध्यात्मिक दृष्टिकोनातून विश्लेषण करू, त्यावेळी ते दुःख राहत नाही. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शांत राहता येतं. हे कुणालाही जमत नाही. जी सतसत विवेक बुद्धी संतांच्या विचारांच्या तालमीत तयार झालेल्या त्या सतसत विवेक बुद्धीलाही कळतं. म्हणून अशा सतसत विवेक बुद्धी प्राप्त झालेल्या माणसाचं जीवन कसं असतं? शांत असतं, निरामय असतं. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शांती यावेसे वाटत असेल, मन शांती यावेसे वाटत असेल, आपलं जीवन सुख शांती समाधानानं ओतप्रोत भरून जावं असं वाटत असेल, तर माऊली सांगतात, जैशी दीपकळिका धाकुटी परिभू तेजा ते प्रकटी, तैशी सदबुद्धी थेकुटी म्हणून सदबुद्धी माणसाला तारून नेते. दुःखाच्या वेळी सुद्धा शांत राहायला शिकवते. का? ही सदबुद्धी, विवेकी बुद्धी संत विचारांच्या तालमीत तयार झालेली आहे. एक वेगळंच आध्यात्मिक धाष्टर्य आपल्या ठिकाणी निर्माण होतं की दुःखाच्या वेळी ती बुद्धी डगमगत नाही, किंबहुना ती सतसत विवेक बुद्धी मनुष्याला आधार देते आणि जीवनाच्या शेवटापर्यंत त्या माणसाला शांत कसं जगायचं ही शिकवते. म्हणून सदबुद्धीला मानवी जीवनामध्ये फार महत्व आहे. आपल्या बुद्धीचं काय सांगावं? आपली बुद्धी कुठल्या प्रकारची आहे कळत नाही. ती तामसी आहे काय राजसिक आहे? तुम्ही तुमच्या ठिकाणीच विचार करा. एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. मुरगुड गावामध्ये फटाके वाजतात की नाही?
फटाके वाजतात, एमग्यात ऐकू येतात, इतके फटाके इथं वाजतात. कारण आमचं घर माळाला आहे. काही काही घटना, काही काही मिरवणुका निघाल्या, ते डॉल्बी एमग्यात ऐकू येतो, फटाके एमग्यात ऐकू येतात, फटाके वाजवले जातात. आपण कधी विचार करत नाही, फटाके का वाजवावेसे वाटतात, फटाके वाजवण्या पाठीमागचं मानसशास्त्र काय आहे, आपण कधीच विचार करत नाही. फटाके कधी वाजवतात तो मुरुडामध्ये काहीतरी आनंददायी घडलं की आपल्याला काय करावं असं वाटतं, फटाके वाजवावेसे वाटतात. कल्पना करा, एखाद्याला मुलगा झाला, फक्त दवाखान्यातनं फोन आला की मुलगा झाला, मुलगा झाला असा दवाखान्यातनं फोन आला की तो बाप म्हणणारा असतो, तो 5-5 हजारचे 2 बॉक्स आणतो. एक ह्या देवळाच्या दारामध्ये बॉक्स लावतो आणि दुसरा आपल्या दारात. म्हणजे मुलगा झाला ही आनंदाची बातमी कळल्या कळल्या त्या बिचाऱ्यानं किती हजार खर्च केले हो? 5-5 किती झाले? 10,000 खर्च झाले. आनंदाची बातमी कळली, फटाके वाजवावेसे वाटले, आनंदाची बातमी कळल्या कळल्या त्या बिचाऱ्यानं 10,000 खर्च केले. आनंदाची बातमी प्राप्त झाल्यावर फटाकेच का वाजवावे लागतात, ह्या पाठीमागचं मानसशास्त्र वेगळं आहे. की मला झालेला आनंद कुणाला कळावा, सगळ्या मुरगुडला कळावा, हे त्या पाठीमागचं खरं मानसशास्त्र आहे. का फटाके वाजवावे लागतात, तर मला झालेला आनंद लोकांना सहजासहजी पचत नाही, ऐकावासा वाटत नाही. म्हणून कानी कपाळी मला आनंद झाला ही ओरडून सांगणारी यंत्रणा म्हणजे फटाके. जेवढे मोठे फटाके तुम्ही वाजवाल, दूरवर ऐकू जाणारे तुम्ही फटाके वाजवाल, दूरवर बसलेली माणसं सुद्धा चौकशी करतात, फटाके कुणाचे कशाबद्दल वाजले. त्यावेळी इच्छा नसताना ती आनंदाची बातमी ऐकावी लागते. इच्छा नसते, कट्ट्यावर बसलेला असतो तंबाखू चोळत, फटाके धडधड वाजले, इच्छा नसताना चौकशी होते, कुणाचे फटाके कशाबद्दल वाजले, तर अमक्याला काय झाला, मुलगा झाला. जी इच्छा नसताना आनंदाची बातमी मला ऐकावी लागली. म्हणजे मला आनंद झाला हे लोकांना ऐकायला सवड नाही, लोकांच्या कानी कपाळी ओरडून सांगणारी यंत्रणा म्हणजे फटाके. म्हणजे आनंदायी बातमी लोकांना कळवायची झाली तर 10,000 रुपये खर्च करावे लागतात. आणि ह्याच्या उलट जर घडलं, एखाद्याच्या घरामध्ये घडू नये ते घडलं, एखाद्याच्या घरामध्ये असं घडलं की दाबून ठेवावं, एखाद्याच्या घरामध्ये असं घडलं की पलीकडच्या भाऊबंधालाही कळू नये, असं काहीतरी आपल्या घरामध्ये घडलं आणि ते दाबून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तर 1 तासाच्या आत ते गावभर झाल्याशिवाय राहत नाही. कोण करतोय? आनंदाची बातमी इतरांना कळवायला मला 10,000 रुपये खर्च करावे लागले, खरं माझ्या घरामध्ये काहीतरी दुःखद घडलं आणि ते दाबून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तर 1 फटाका न वाजवता, 5 पैसे खर्च न करता, कुठलीही दौंडी न देता 1 तासाच्या ते काय होतं, गावभर होतं. कोण करतो? आपली बुद्धी आहे ना, ही विचित्र आहे. तुकाराम महाराज सांगतात, अनेकांचे घाते जशी निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी, निरय अशी शिगर कोपी. अनेकांचे घाते जशी निवतील चित्ते. आमचा स्वभाव संतांना माहित आहे, आमची बुद्धी कुठल्या कॅटेगरी मधले ते संतांना माहित आहे. आमची बुद्धी इतकी नालायक आहे, इतकी स्वार्थी आहे, इतकी घाणेरडी आपली बुद्धी आहे, आणि या घाणेरड्या बुद्धीनं मी शांत राहतो, परमार्थ करतो, शक्य नाही. अनेकांचे घाते जशी निवतील चित्ते, इतरांचा घात झाला की माझ्या मनाला बरं वाटतं. अनेकांचे घाते ज्यासी निवतील चित्ते, माझ्या मनाला बरं वाटतं. ह्यांचं वाईट झालं ना, मला उकळ्या फुटायला लागतात, आणि ह्यांचं वाईट झालं मला उकळ्या फुटायला लागतात. उकळ्या फुटल्या इथपर्यंत ठीक आहे, तर ते गावाला सांगावंसं वाटतं. एरवी कट्ट्यावर 10 पर्यंत थांबत नाही, खरं एखाद्याच्या घरामध्ये काहीतरी घडलं 11-12 पर्यंत कट्ट्यावर थांबेल, आणि ऐकलं का म्हणून कानाला लागेल. आणि अशी इतरांचं वाईट झालं आणि मला बरं वाटतं. अनेकांचे घाते जशी निवतील चित्ते, इतरांचं वाईट झालं मला उकळ्या फुटतात, मला आनंद होतो, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांच्या घरामध्ये काय घडलं हे इतरांना सांगण्याची प्रेरणा आपोआप माझ्यामध्ये निर्माण होते, आणि 1 तासाच्यात ते काय होतं, गावभर होत. तुकाराम महाराज म्हणतात की पापी माणसं इतरत्र शोधावी लागत नाही, तेची ओळखावी पापी. इतरांचं वाईट झालं आणि ते मला इतरांना सांगावंसं वाटलं, ह्यांच्या घरामध्ये काहीतरी घडलं, मला उकळ्या फुटायला लागल्या, आणि यांना कधी सांगेन, यांना कधी सांगेन, यांना कधी सांगेन, असा भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर तुकाराम महाराज म्हणतात की तेची ओळखावे पापी. पापी माणसं दूर शोधावी लागत
नाहीत. आता शांतपणे तुम्हीच विचार करा की पलीकडच्या भाऊबंदाच्या घरामध्ये काहीतरी घडलं, वाईट घडलं. मी शांत असतो की ते मला इतरांना सांगावंसं वाटतं. ते मला इतरांना सांगावंसं वाटत असेल तर तुकाराम महाराजांच्या दृष्टीने मी कोण आहे? पापी आहे. आणि अशा पाप्याची बुद्धी कधी शुद्ध नसते आणि अशांच्या वाट्याला कधी सुख येत नाही. सद्बुद्धी कशी असते हो? इतरांच्या सुखानं सुखावणारी आणि इतरांच्या दुःखानं दुःखी होणारी. आणि आपली तशी प्रवृत्ती नसेल, इतरांच्या सुखानं मला सुख वाटत नसेल आणि इतरांच्या दुःखानं मला दुःख वाटत नसेल तर समजायचं की परमार्थाला पूरक असणारी किंवा मला आनंदी जीवन जगायला प्रेरणा देणारी सद्बुद्धी, संतांना अपेक्षित असणारी सत्सत विवेक बुद्धी अजून माझ्या ठिकाणी जागृत झालेली नाही आहे. भले मी कितीही टाळ बडवत असेल, मी कितीही पारायण करत असेल, मी रात्रभर रामराम म्हणत असेल, खरी सद्बुद्धी जर नसेल, स्वच्छ बुद्धी नसेल, शुद्ध बुद्धी नसेल तर समजायचं की अजून परमार्थ करण्याची योग्यताही माझ्या ठिकाणी आलेली नाही. मग म्हणायचं इतक्या दिंड्या करतो मी, कुठलं कीर्तन चुकवलं नाही, आयुष्यभर भजनात घालवलं, टाळ कुठले, टाळाचं पीठ पाडलं करत देवानं माझं काय सळलं केलं नाही. कसं सळला करेल तो? आपल्याच अंतरी तो वस्तू, आपल्याच अंतकरणाला प्रकाश देणारं ते तत्व आहे. भगवसत्ता म्हणजे काय? सर्वत्र व्याप्त असणारी. जसं चुंबक आहे, चुंबकाच्या समोर लोखंडाचा गोळा आहे. चुंबकाचं सानिध्य मिळाल्यामुळं लोखंडाच्या गोळ्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. तसं तुमच्या आमच्या ठिकाणी आता जी जाणीव आहे, वी आर कॉन्शियस, आपल्या ठिकाणी जाणीव आहे, आपण कॉन्शियस आहोत. कशामुळं? आता असंग साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम पंडुसुता चेतना येते. आतमध्ये चैतन्याची सत्ता आहे म्हणून शरीर चेतनामय झालेलं आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते? त्याच्या सत्तेनं पाहणं चालू आहे, त्याच्या सत्तेनं ऐकणं चालू आहे. मी माझ्या जवळ जितका नाही तितकी भगवसत्ता माझ्यामध्ये आहे. मग त्या भगवत सत्तेपासून काय दूर राहतो? आपली बुद्धी कुठल्या कॅटेगरीची ते परमेश्वराला कळत नाही. मग म्हणायचं मी इतका परमार्थ केला खरं देवानं माझं काय सळलं केलं नाही. अरे देवानं तुझ्याकडे बघावं इतका अधिकार तर कमव, बुद्धी तर आधी स्वच्छ कर. आणि स्वच्छ बुद्धी, ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याची बुद्धी स्वच्छ आहे, जे सतसत विवेक बुद्धीचा मनुष्य आहे, दुसऱ्याच्या सुखानं सुखावणारा, दुसऱ्याच्या दुःखानं दुखावणारा, अगदी घरातल्या मांजराला काय वेदना झाल्या तरी सुद्धा ज्याचं अंतकरण तळमळतं, अशी भावनाप्रधान जी माणसं असतात, इतरांचं यत्किंचित ती मनामध्ये वाईट चिंतत नाहीत, अशा शुद्ध मनाची जी माणसं असतात त्यांना तारणारा तो विटेवर उभा आहे. अनेकांचे अनुभव आहेत. तो आपला असतं काय, आपण तिरकस नजरेचे असतो. आम्हाला असं वाटतं की मी लाख परमार्थ करतो, म्हणजे वाईट बी करायचं, म्हणजे मुंह मेरा माने बगल में चोरी, ही आपली प्रवृत्ती आहे. अहो लोणच्यासारखा परमार्थ करतो आपण. लोणचं ताटाला कुठतरी कडेला लावलेलं असते, खायचं बाका बाका भात भाकरी, आणि कधीतरी वेळ मिळाला तर ते बोट लोणच्यावर फिरवायचं आणि चाटायचं. तसा आपला परमार्थ आहे लोणच्यासारखा. 14 दिवस आम्ही काय करतो आम्हाला माहित नाही. एकादश आली की इकडे यायचं. मग गावभर दित्या शिव्या आणि एकादशीला गात्या ओव्या. यानं देव आपल्याकडे पाहत नाही. ते ओव्या गायला लागली, वाटते सात्विक आहे, खरं गावभरती काय करते याचा पत्ता नसतो. जोपर्यंत परमार्थ फार काय लागत नाही, थोडे आहे चित्त साह्य झाली या. परमार्थ फार थोडा आहे, फक्त हे निर्मळ व्हावं लागतं आणि हे आवर्जून निर्मळ करावं लागतं. एरवी फार जोराचा परमार्थ करायला पाहिजे आणि रात्रंदिवस त्या देवाचं नाम धुकायला पाहिजे असं नाही आहे. करोनी अशुद्ध मन नारायण स्मरावं असं तुकाराम महाराज म्हणतात ना. अंतकरणाची शुद्धता त्याला कळते. आणि खरोखर ज्याला सतसत विवेकी बुद्धी प्राप्त झालेली आहे, जो अंतकरणातून स्वच्छ आहे, दुसऱ्याच्या सुखानं सुखावणार आहे, दुसऱ्या दुःखानं दुःखी होणार आहे, असा निर्मळ मनाचा मनुष्य आहे, त्याला त्याच्या पाठीमागं देव राहिल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात निवाराया, अशा असंख्य निष्ठावंत वारकरी आहेत की ज्या वारकऱ्यांना कोण तारतो, आपल्याला कोण सांभाळतो. मानवी जीवनामध्ये कितीतरी प्रतिकूलता येते, मानवी जीवनामध्ये कितीतरी संकट येतात. त्या निष्ठावंत वारकऱ्याला कळते की या संकटातून कोणी मला बाहेर काढलं. तो श्रेय कधीही वारकरी आपल्याकडे घेत नाही, कारण घटना अशा त्याच्या जीवनामध्ये घडत असतात. त्या घटनेमध्ये आता मी बुडून जातो की काय असं वाटतं, तर त्या घटनेतून तो अलग बाजूला होतो. कितीतरी दुःख येतात, त्या दुःखातून तो सहजपणे निभावून जातो. त्या निष्ठावंत वारकऱ्याला कळते की मला तारणारा कोण आहे, मारणारा कोण आहे, मला सांभाळणारा कोण आहे. हे निष्ठेचा भाग आहे. परंतु ती प्रखर निष्ठा, निसंशय निष्ठा परमेश्वराप्रती जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असणारे सुख शांती समाधान कधीच प्राप्त होणार नाही.
आणि ही सद्बुद्धी प्राप्त झाली तर ते आपोआप आपल्या बाबतीत घडतं. ती सद्बुद्धी म्हणजे संत विचारांना प्रेरित झालेली बुद्धी तुम्हाला कधीही पापमय कृत्य करायला प्रवृत्त करणार नाही. मग तो सांभाळतो. मग त्याच्याकडून अपेक्षा ठेवा. कारण आपली प्रवृत्ती अशी घाणेरडी असेल तर ते देवाकडून काही अपेक्षा ठेवता येत नाही. आणि का माणसानं सद्बुद्धी धारण करू नये? का संत विचारांचा वारसा संत विचाराशी आपण प्रामाणिक राहू नये? मानवी जीवन काय हो? इतकिंचित तर आहे. आज आहे, उद्या नाही. कसं असतं, काही काही गोष्टी जर आपण प्रामाणिकपणे समजून घेतल्या तर डोळसपणे परमार्थ करण्याची बुद्धी आपल्याला निर्माण होते. की सद्बुद्धी संत विचारानं भारित होऊ शकते. मला सांगा, सृष्टी कशी आहे? हिरवीगार आहे. झाडं कशी आहेत? हिरवीगार आहेत, टवटवीत आहेत. निसर्ग बघा कसा असतो? टवटवीत असतो. बघल तिथं हिरवगारपणा दिसतो. सृष्टीचा नियम आहे. सृष्टीचा काय नियम आहे? सृष्टी ही ताजीतवानी असली पाहिजे, सृष्टी हिरवीगार असली पाहिजे, सृष्टी ही टवटवीत असली पाहिजे. सृष्टीचा नियम आहे. प्रकृतीचा कायदा तसा आहे. झाड नेहमी कसं असलं पाहिजे? हिरवगार असलं पाहिजे, टवटवीत असलं पाहिजे. आणि सृष्टीचा नियम सृष्टी पाळते. पण सृष्टी हिरवीगारच का दिसते? झाडं हिरवीगारच का दिसतात? त्याचं खरं कारण म्हणजे पिकलेली पानं झाडावर थांबत नाहीत. फक्त हिरव्या पानांनी झाडावर राहायचं, पिकल्या पानांनी काकू न करता काय करायचं? गळून पडायचं. सृष्टी नियम पाळते. म्हणून सृष्टी नेहमी कशी असते? हिरवीगार असते, टवटवीत असते, ताजीतवानी असते. कल्पना करा, झाडावरच्या पिकलेल्या पानांनी गळूनच नाही पडायचं ठरवलं. झाडावरच्या पिकलेल्या पानांनी गळूनच नाही पडायचं ठरवलं तर त्या झाडाचं सौंदर्य वाढेल की कमी होईल? सौंदर्य, झाड टवटवीत दिसणार नाही, झाड हिरवगार दिसणार नाही, झाड सुंदर दिसणार नाही. झाड टवटवीत राहावं, सृष्टी नेहमी हिरवीगार राहावी, त्यासाठी सृष्टी काय करते? झाडं काय करतात? पिकली पानं काय करतात? तात्काळ स्वतःला झाडावरून बाजूला करतात. म्हणजे काकू न करता पिकलेली पानं गळून पडतात. हिरव्या पानांनी झाडावर राहायचं, पिवळ्या पानांनी काकू न करता गळून पडायचं. परिणाम असा होतो की सृष्टी टवटवीत राहते. जो नियम सृष्टीला, तोच नियम संसाराला आहे. आपला संसार ताजातवाना राहायचा असेल, आपला संसार टवटवीत राहायचा असेल तर नव्याने यायचं आणि जुन्यानी जायचं. जुन्यानी जायचंच नाही ठरवलं तर तुमचा संसार टवटवीत ताजातवाना राहणार नाही. जो सृष्टीचा नियम तो संसाराला नियम आहे. ह्या गोष्टी वेळीच समजून घेतल्या. माझा संसार टवटवीत राहायचा असेल, ताजातवाना राहायचा असेल तर नव्याने यावं, जुन्यानी जावं काकू न करता. कल्पना करा, जुन्यानी जायचंच नाही ठरवलं. समजा एखाद्याच्या घरामध्ये 20-25 म्हातारीच माणसं आहेत, सगळ्या गोळ्याच घरामध्ये, तो संसार टवटवीत राहील का? जो सृष्टीचा नियम आहे तो संसाराला नियम आहे. त्यामुळे ह्या जगाचा निरोप घेताना सुद्धा आनंदाने निरोप घेता आला पाहिजे. आपण काय करतो? अट्टहास करतो, जगण्याचा अट्टहास करतो. कारण जगण्याची इतकी प्रबळीची आपल्या अंतःकरणामध्ये असते. मी असावं असावं असावं, हे शरीर कधीच पडू नये असं वाटतं. परिणाम असा होतो की आपलं जे वार्धक्य आहे ते फार चिंतेमध्ये जातं, फार चिंता वार्धक्यामध्ये वाढते. जीवनाचे 4 आयाम सांगितलेले आहेत. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागोता जन्मगी. फार विचित्र मानवी जीवनाचे आयाम आहेत. बालपण नेमतेपणामध्ये निघून जाते. तारुण्य दशे विषय व्यथा, तरुणपण आलं की विषय व्यथा, हे मिळवीन ते मिळवीन. आपलं 50 पर्यंतचं आयुष्य कशामध्ये जातो? सगळं मिळवण्यामध्येच जातं, सगळं मिळवण्यामध्ये. काही काही माणसं शेवटी सांगतात बघा, बाबानं 4 भांड्यावर बाहेर काढला. बाबानं किती भांड्यावर बाहेर काढला? 4 भांड्यावर बाहेर काढला. आता बघा, पट्ट्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळं काय आहे. मग तारुण्य दशे विषय व्यथा. विषय व्यथा याचा अर्थ आपल्या अवतीभोवती जितक्या सुखाच्या सोयी गोळा करता येईल तितकं गोळा करायच्या. हे तारुण्य त्यामध्ये निघून जातं. छोटं घर होतं, मोठं घर बांधावं असं वाटलं, म्हणजे काय केलं? सुखाची सोय निर्माण केली. जमीन नव्हती, जमीन घ्यावीशी वाटली, काय केली? सुखाची सोय निर्माण केली. बायकोला दागिने नव्हते, दागिने घ्यावं असं वाटलं, काय केलं? सुखाची सोय केली. लग्न करावं असं वाटलं, सुखाची सोय केली. मुलं असावीत असं वाटलं, सुखाची सोय केली.
50व्या वर्षापर्यंत मनुष्य जर काय करत असेल तर आपल्या अवतीभोवती भौतिक संसाधनांचा झरडा निर्माण करतो. भौतिक संसाधनं याचा अर्थ सुखासाठी म्हणून जितक्या सोयी सुखासाठी म्हणून जितक्या सोयी माझ्या अवतीभोवती मला रचता येतील तितक्या तो रचतो. आणि 50 मध्ये आल्यानंतर 60 मध्ये आल्यानंतर म्हणतो बघा माझ्याकडे काय नव्हतं, आता बघा सगळं काही माझ्याजवळ आहे. हे सगळं करायला 50 वय येतं. आपल्या अवतीभोवती सगळ्या सुखाच्या सोयी निर्माण करायला 50 गाठतो मनुष्य. मग बालपणे गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा. विषय व्यथा याचा अर्थ भौतिक साधनं सगळे आपल्या अवतीभोवती रचतो. आता मला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगा, 50व्या वर्षापर्यंत ज्या माणसानं खस्ता खाऊन खाऊन कष्ट करून करून या सुखासाठी म्हणून सगळ्या गोष्टी गोळा करून ठेवल्या असतील, सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवतो. आणि मनुष्य जे जे आपल्या अवतीभोवती गोळा करून ठेवतो सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवतो. घर सुखासाठी, मुलं बाळ सुखासाठी, पत्नी सुखासाठी, दागिनं सुखासाठी, बँक बॅलन्स सुखासाठी. काय आपल्या अवतीभोवती आपण सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवत नाही. 50-60 पर्यंत आपण सुखासाठी म्हणून सगळं आपल्या अवतीभोवती गोळा करून ठेवतो. अरे बाबा, आता संत तुम्हा मला विचारतात आयुष्यभर सुखासाठी म्हणून बऱ्याच गोष्टी तू आता तुझ्या अवतीभोवती रचून ठेवल्यास, आता 50 नंतर 60 नंतर तू कसा दिसायला पाहिजेस? सुखी दिसायला पाहिजेस. सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवलं, आता तू सुखाच्या राशीवर बसलेला दिसायला पाहिजेस. तर घडतं कसं? एवढं सगळं कमवायचं, सुखासाठी म्हणून कमवायचं, आणि म्हातारपण आलं की वृद्धपणी प्रवर्तली चिंता. सुखासाठी म्हणून जे गोळा करून ठेवलं, वास्तविक ज्यानं सुखासाठी म्हणून हे सगळं गोळा करून ठेवलं, आता त्या सुखाचा उपभोग घेता आला पाहिजे. तो मनुष्य सुखी दिसायला पाहिजे. तर आपल्या मानवी जीवनाचा विचार केला तर उलट दिसतं. हे सुखासाठी म्हणून ज्यानं गोळा करून ठेवलेलं असतं त्याचं वय वाढल्यानंतर त्याला कोण ग्रासतं? चिंता ग्रासून टाकते. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपण सगळं चिंतेमध्ये निघून जातं. सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवलं, सुख तर बाजूला राहिलं. किंबहुना वय वाढल्यानंतर फक्त चिंता चिंता आणि चिंता. चिंता करण्या व्यतिरिक्त वार्धक्यामध्ये तुम्हाला दुसरं काही करता नाही आलं तर चिंता मनुष्याला खाऊन टाकते. मग सुखासाठी म्हणून सगळं गोळा करून ठेवलं, सुख कुठं आहे असा प्रश्न विचारावा लागतो. मग पैसेवाला असेल अथवा पैसेवाला नसेल, सगळ्यांचीच गत अशी आहे. सुखासाठी म्हणून आयुष्यभर सुखाच्या सोयी निर्माण करतो, तर त्याला शेवटी सुखी होता येत नाही. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपण सगळं चिंतेमध्ये व्यथित होत. आणि ते चिंता म्हातारपणी इतकी ग्रासते की ती चिंता त्या व्यक्तीला शेवटपर्यंत झोपू देत नाही. आणि चिंताच हे खरं कारण आहे की माणसं म्हणतात की वय वाढलं तसं झोप सोडून जाते. याला खरं कारण आहे, वय वाढलं तसं चिंता वाढते. आणि चिंता मग मनुष्याला झोपू देत नाही, रात्रंदिवस तळमळ करायला लावते. सायकोलॉजिकली विचार केला तर वार्धक्यामध्ये किंवा वय वाढल तसं मनुष्य चिंताक्रांत का होतो? वय वाढल तसं चिंता का वाढते? त्याचं एक साधं उत्तर आहे. आपल्या ठिकाणी संतांना अपेक्षित असणारी सतसत विवेक बुद्धी नसते, त्यामुळे आपल्याला गोष्टीची उकल होत नाही. कसं असतं, वय वाढल तसं ती व्यक्ती त्या कुटुंबाच्या केंद्रस्थानी येते. त्या कुटुंबाचं, ती ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबाचं काय असते? केंद्र असते. ती व्यक्ती केंद्रस्थानी येते. पूर्वी तो तरुण होता, आई होती, वडील होते, प्रपंचाचा विस्तार होता. वय वाढल तसं हा ज्येष्ठ बनतो आणि ज्येष्ठ व्यक्ती ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असते. आणि ती व्यक्ती कुटुंबाच्या केंद्रस्थानी आल्यामुळं त्या व्यक्तीला असं वाटतं की या सगळ्या घरादाराचा भार कुणावर आहे? माझ्यावर आहे. नातवाला काय झालं तर चिंता करणार, सुनेला काय झालं चिंता हाच करणार, नातवाला काय झालं चिंता हाच करणार, नातवाच्या पुढे काय म्हणतात ते, परतुंडाला काय झालं चिंता हाच करणार. म्हणजे ज्येष्ठता प्राप्त झाली, वय वाढलं की ती व्यक्ती कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्वतःला मानते. आणि कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्वतःला मांडत असल्यामुळं त्या कुटुंबामध्ये काही प्रतिकूल घडलं, कुठल्याही प्रकारचं दुःख वाटायला आलं तर चिंता कोण करतो? हा चिंता करतो. वय वाढल त्या प्रपोर्शन मध्ये याची चिंता सुद्धा काय होते? वाढायला लागते. त्याला असं वाटतं की सगळा भार माझ्याच डोक्यावर आहे. मुलं मोठी झालेली असतात, करती सवरती झालेली असतात, खरं याला असं वाटतं की सगळा भार कुणाच्या डोक्यावर आहे? माझ्याच. मीच चिंता करावी लागते. मी चिंता केल्याशिवाय हा गाडा पुढे जात नाही. म्हणून मनुष्य वार्धक्यामध्ये चिंता चिंता आणि चिंता. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, फार विचित्र मानसिकता आहे. खरं ती व्यक्ती असा विचार करत नाही की मुलं मोठी झालेत, कर्तृत्ववान झालेत, संसाराचा सगळा भार त्यांच्यावर सोपवून आता आपण थोडंसं ह्यातून बाजूला व्हावं,
चिंता करायला लावणारी म्हणजे दुसरी तिसरी कुठली गोष्ट नसून ज्याला आसक्ती नावाचा जो विकार आहे, आपण स्वतःला कुटुंबाच्या केंद्रस्थानी मानत असल्यामुळं कुटुंबाप्रती असणारी प्रचंड आसक्ती, मुलाबाळांच्या प्रती असणारी प्रचंड आसक्ती, ती आसक्तीच त्या व्यक्तीला लायबल ठरवत असते, जबाबदार ठरवत असते. कुटुंबामध्ये काही घडलं, प्रतिकूल झालं तर ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. आणि जी व्यक्ती स्वतःला जबाबदार मानते, लायबल मानते, ती व्यक्ती फक्त आणि फक्त काय करते? चिंता करते. मग प्रपंच ओसरो चित्त तुझे माई पोरो हे घडत नाही. परिणामी वार्धक्य सगळं चिंतेमध्ये निघून जातं. काही काही मोठ्या हॉस्पिटलचा असा सर्वे आलेला आहे की ज्यावेळी आयसीयू मध्ये तुम्ही ऍडमिट होता, कारण शेवटचा टप्पा तोच आहे, शेवटी कुठं जावं लागतं? आयसीयू. आता पैसा झालाय आणि डॉक्टर लोक बी काय करतात? आला की कुठं ढकलायचं? आयसीयू मध्ये ढकलायचं. बघा, तुमच्या लहानपणी आयसीयू वर असा प्रकार जास्त होता का हो? आता तो वाढला. आता साध्या साध्या गोष्टीला कुठं ढकलतात? आयसीयू. आणि आयसीयू असा शब्द ऐकला की आपण बी काय करतो? ऐकणारा काय म्हणतो? गॅरंटी नाही. आयसीयू म्हटले की गॅरंटी नाही. पूर्वी लोकांचा शेवट घरामध्ये व्हायचा, आता लोकांचा शेवट आयसीयू मध्ये व्हायला लागला. एक सर्वे आलेला आहे, त्या सर्वेमध्ये असं सांगितलेलं आहे की आयसीयू मध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती ऍडमिट असते त्यावेळी त्याची मानसिकता कशी असते, त्या मानसिकतेला धरून एक सर्वे बाहेर पडलेला आहे. त्या सर्वेमध्ये असं सांगितलं जातं की आयसीयू मध्ये ऍडमिट झालेली व्यक्ती एकतर भ्रमिष्ठ झालेली असते किंवा आगतिक झालेली असते. आयसीयू मध्ये ऍडमिट असणारी व्यक्ती एकतर भ्रमिष्ठ झालेली असते अथवा आगतिक झालेली असते. आणि आगतिक होणं अथवा भ्रमिष्ठ होणं हे कुठल्याही सुखाचं लक्षण नव्हे. हो, गावामध्ये मी सर्जेराव आहे, खरं आयसीयू मध्ये भ्रमिष्ठ होतो ना, काय शेवट चांगला झाला? गावामध्ये मी बाजीराव आहे, खरं आयसीयू मध्ये मी आगतिक होतो. पूर्वी लात मारीन तिथं पाणी काढीन ही भाषा गलीत शोभत होती. आयसीयू मध्ये लात मारीन तिथं पाणी काढीन हा भाषा शोभत नाही. मग आपल्या जीवनामध्ये शेवटी भ्रमिष्ठता येणार असेल, आपण शेवटी आगतिक होणार असेल, तर आगतिक झालेली व्यक्ती त्या व्यक्तीनं फार काय आयुष्यामध्ये कमवलं असं म्हणता येत नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भ्रमिष्ठपणा, कारण ते आयसीयू मध्ये भ्रमिष्ठ माणसं का होतात त्याचं कारण देताना सायकोलॉजिकली त्यांनी असं सांगितलेलं आहे की आयसीयू एक असा वॉर्ड असतो की अवतीभोवती सगळे यंत्रणा असतात, मॉनिटर्स असतात, असंख्य सेन्सर बॉडीला लावलेले असतात. ते सेन्सर म्हणजे काय हो? तुमच्या बऱ्याच अवयवांना सेन्सर लावलेले असतात. मॉनिटरिंग सिस्टम सगळी ऑन असते, ट्वी 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 असा आवाज असतो. तो मग त्या आयसीयू मध्ये कुणाला सोडत नाही. ठराविक टायमिंग असते, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. म्हणजे आपल्या कुटुंबापासून, ज्यांना मी माझं माझं गण गोत्र आप्त म्हणतो, त्यांच्यापासून तो दूर असतो. कुणाच्या गरड्यामध्ये असतो? नर्स डॉक्टरांच्या गरड्यामध्ये असतो. अवतीभोवती सगळे मॉनिटर्स लावलेले असतात. आता कल्पना करा त्या व्यक्तीची मानसिकता कशी झाली असेल. बरं, ते मॉनिटर्स काय करत असतात? या बॉडीची पॅरामीटर चेक करत असतात. ती नर्स येते, रिडिंग घेते, जाते. त्या नर्सला तुमचं काही देणं घेणं नाही. ती नर्स एकदा व्हिजिट देते, तिनं आपला चार्ज लावलेला असतो. डॉक्टर एकदा व्हिजिट देतो, त्यानं आपला काय लावलेला असतो? चार्ज लावलेला असतो. एक नर्स येते, इंजेक्शन करून जाते, त्या इंजेक्शनचा चार्ज लावलेला असतो. बिल एवढं लांबड येतं बघा. ते सगळ्यांनी आपले चार्जेस घेतलेले असतात. आणि तुमच्या अवतीभोवती सगळे मॉनिटर आवाज करत असतात. ते मॉनिटर एकच काम करत असतात की अजूनही किती आहे अवकाश, याला जायला अजून किती अवकाश आहे, एवढंच त्याचं गणित आयुष्यामध्ये सुरू असतं. बाकी त्या आयुष्यातल्या डॉक्टरांशी, आता त्या नर्साशी तुम्हाला काही, तुमच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. बिल आपलं पडत असतं. भ्रमिष्ठ आणि आगतिकता हेच आपल्या जीवनामध्ये जर शेवटला प्राप्त होणार असेल. भ्रमिष्ठ होणं म्हणजे इतकं भय आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं, इतकं भय वाढणं, भयाची पराकाष्ठा झाली. भय भीती आपल्या सॅच्युरेट पॉइंटला गेली की तिथून मनुष्य मग त्याचं डोकं काय होतं? भ्रमिष्ठ होतं. आणि आयुष्यामध्ये अशी भ्रमिष्ठता आपल्याला प्राप्त होणार असेल, मनुष्य आगतिक होणार असेल, तर आपण आयुष्यामध्ये फार काय कमवलं असं म्हणता येत नाही. कमवलं सुखासाठी म्हणून कमवलं आणि शेवटी चिंता करत करत आयसीयू मध्ये काय झाला? ऍडमिट झाला. वपू काळे यांचं एक सुंदर वचन आहे, थोडं सांगतो आणि थांबतो 5 मिनिटात. वपू काळे असं म्हणतात की पेशंट हा क्षणभर डॉक्टरच्या ताब्यामध्ये असतो. पेशंट हा काही काळ डॉक्टरच्या ताब्यामध्ये असतो. नंतर तो पेशंट नियतीच्या ताब्यामध्ये जातो. डॉक्टर हा काही
पेशंट हा काही क्षण डॉक्टरच्या ताब्यामध्ये असतो, न तो पेशंट नियतीच्या ताब्यामध्ये जातो. डॉक्टरला कळत नाही की हा पेशंट माझ्या ताब्यामध्ये कधी राहणार आहे. खरं नियतीला कळतं की हा पेशंट आपल्या ताब्यामध्ये कधी येणार आहे. कारण प्रत्येकाची एक नियती असते. त्या नियतीचा प्रभाव मानवी जीवनामध्ये असतो. आम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तारेलच, डॉक्टर तारेलच असं अजिबात म्हणता येत नाही. का? आयुष्यामध्ये भले तुम्ही डॉक्टरच्या ताब्यामध्ये असता, खरं डॉक्टरला कळत नाही की हा पेशंट माझ्या ताब्यामध्ये कधी जाणार आहे. खरं त्या तुमच्या नियतीला माहित असतं की हा पेशंट माझ्या ताब्यामध्ये कधी येणार आहे. आणि एकदा तो पेशंट डॉक्टरच्या ताब्यातून नियतीच्या ताब्यामध्ये गेला की मग डॉक्टरचंही काही चालत नाही. म्हणून हॉस्पिटल एक अशी गोष्ट आहे की जिथं डॉक्टर आणि पेशंटची नियती यांची लढाई सुरू असते. त्या डॉक्टरला पेशंटची नियती कळली असती तर डॉक्टरनं काहीतरी उपचार केला असता. खरं त्या पेशंटची नियती डॉक्टरला कळत नाही. म्हणून नियती आणि पेशंट यांचा आमने सामना, यांची लढाई हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते. खरी लढाई आमने सामने होत नाही. त्या डॉक्टरच्या न कळत त्या पेशंटची नियती त्या पेशंटला ज्यावेळी आपल्या ताब्यामध्ये घेते त्यावेळी डॉक्टर तुम्हाला बोलवतो आणि सांगतो माझ्या हातामध्ये विशेष काय नाही. मग वैद्य एक पंढरी राहाव अंतर्भाव तो जाणे, नंतर दूरच्या गोष्टी आहेत. मग हाच आपला शेवट होणार असेल, आम्ही शेवटी भ्रमिष्ठ होणार असेल, नियती आपल्याला एक दिवस घेऊन जाणार असेल, जगाचा निरोप आपल्याला घ्यायचा असेल तर किमान संसार तर केला पाहिजे, पण संसार करता करता काही जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला आम्हाला पडावेत. कोहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, हे जगत काय आहे, कोण करता शिविद, या जगाचा करता कोण आहे, उपादानम किमस्त, या जगाचं उपादान कारण काय, हे जिव्हाळ्याचे प्रश्न पडावेत. आणि स्वतःचं जीवनमूल्य जाणून घेण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. किंबहुना मरताना आपलं वार्धक्य, मरताना आपल्या ठिकाणी इतकं आध्यात्मिक धाश्चर्य निर्माण व्हावं की त्या मृत्यूला भेट देताना किंवा त्या मृत्यूला आलिंगन देताना माझ्या ठिकाणी इतकं आध्यात्मिक धाश्चर्य निर्माण झालं पाहिजे की हसत हसत त्या मृत्यूला आलिंगन देण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. जायचं तर सर्वांना आहे, उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, काळ शेजारीच बसलेला आहे, उशालाच बसलेला आहे. जायचं तर सगळ्यांना आहे, जायचं तर रडत का जायचं, आगतिक होऊन का जायचं, चिंता करत करत का मरायचं. काहीतरी आपल्या जीवनात माणसानं जाणून घ्यावं. हे शरीर मी नाही, जीव मी नाही, या शरीराहून पृथक असणारं जे चैतन्य आहे ते वास्तविक माझं स्वरूप आहे. इथून अध्यात्माची सुरुवात होते. आणि जसं वय वाढेल तसं मनुष्य हळूहळू परमार्थामध्ये रंगायला लागला, जिज्ञासा वाढायला लागली, सद्बुद्धी निर्माण झाली, तर याच देहामध्ये, ह्या देहाला प्रकाशित करणारं चैतन्य, तीच भगवसत्ता, हेच माझं वास्तविक स्वरूप आहे, असा विचार त्यावेळी ज्यावेळी तो करतो, अशी सतसत विवेक बुद्धी ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी योग्य वयामध्ये ती सतसत विवेक बुद्धी त्या मनुष्याला त्या भगवंताच्या दिशेनं, त्या चैतन्य तत्वाच्या दिशेनं घेऊन जायला लागते. हे शरीर मी नाही, कुटुंब माझं नाही, हे एक दिवस टाकून जायचं आहे असा दृढ भाव निर्माण होतो. परमेश्वराप्रती निसंशय निष्ठा अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि जगण्यामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो. अशी व्यक्ती सुखानं, शांततेनं, समाधानानं आयुष्यभर जगू शकते. का? त्याला डोळसपणा आलेला असतो. सतसत विवेक बुद्धीमुळं, जिज्ञासामुळं त्यांनी संत विचार जाणून घेतलेले असतात आणि आयुष्याच्या योग्य वळणावर आहे हे भगवत सत्ता सत्य आहे, मीच वास्तविक चैतन्य स्वरूप आहे. त्या बुद्धीविषयी बोलताना एक 22 माऊली टाकतात, ती सांगतो आणि थांबतो. तैशी ईश्वर वाचुनी काही, जे अनेक लानी नाही, ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. शेवटी एक विचार करावा की सत्य एक तत्वच आहे, सत्य भगवत सत्ताच आहे. शरीर येणार आहे, जाणार आहे, जीव दशा बाधित केल्याशिवाय मला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. जन्म झाला तिथं मृत्यू अनिवार्य आहे असा विचार करून आयुष्याच्या योग्य वळणावर वैचारिक दृष्ट्या आपल्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं, सद्बुद्धी आपल्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली, तर ती सद्बुद्धी तुम्हाला हळूहळू त्या परमार्थाच्या मार्गावरून नेत त्या सत्याच्या दिशेने घेऊन जाईल. आणि अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या इतकी तंदुरुस्त झालेली असते, त्याच्या दृष्टीनं हे शरीर पडणार आहे हे माहीत असतं. अशाच्या दृष्टीनं मरण येणं, मृत्यू येणं त्याच्या दृष्टीने ते किरकोळ गोष्ट असते. एक आध्यात्मिक धाश्चर्य निर्माण होतं आणि हे धाश्चर्य तुम्हाला
मृत्यूपर्यंत तुम्हाला ते काय करतं, सावध ठेवतं. मृत्यूलाही आनंदानं आलिंगन देता येतं आणि जीवन जगत असताना शांततेनं जीवन जगायला सहकार्य करणारी, प्रेरणा करणारी, संत विचारानं भारित झालेली सद्बुद्धीच तुम्हाला काय करणार आहे, निरामय शांत असं जीवन तुम्हाला ती जगायला प्रेरणा देणार आहे. हे कशामुळे घडतं? संत विचारामुळे घडतं. म्हणून ही जी सद्बुद्धी आहे, कुठली सद्बुद्धी? तैशी ईश्वरा वाचून काही जे अनिक लानी नाही. एक भगवंत सत्य आहे, भगवत स्वरूप खरं आहे आणि त्या भगवत स्वरूपावर मी पृथक नाही, वेगळा नाही असा योग्य विचार योग्य वेळी केला आणि त्या दिशेला आपली प्रवृत्ती झाली, तर मग हे संसारामध्ये प्रतिकूलता का आहे त्याचं उत्तर प्रारब्ध आहे, मिळून जातं. सत विवेक बुद्धी जिज्ञासेपोटी सगळ्या गोष्टी जाणून घेते आणि जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी सद्बुद्धी आपल्याला देते आणि अशांचं जीवन कसं असतं, सुखी असतं, समाधानी असतं, निरामय असतं, शांत असतं. आणि अशी सद्बुद्धी प्राप्त झाल्याशिवाय हे जे गुंतागुंतीचं संकीर्ण असणारं मानवी जीवन आहे, त्या मानवी जीवनामध्ये तुम्हाला सुखी होता येणार नाही, मनशांती तुम्हाला प्राप्त होणार नाही, समाधानानं राहता येणार नाही. म्हणून ही सद्बुद्धी आहे, या सद्बुद्धीला थेकुटी समजू नका. म्हणून उदाहरण देताना माऊली सांगतात, जैशी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रकटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. देवाची ज्योत लहान आहे परंतु ती घरभर प्रकाश देते. तशी सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली, ती सद्बुद्धीला थेकुटी म्हणू नका, लहान म्हणू नका. कारण ती सद्बुद्धी, ती विवेकी बुद्धी तुमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन निर्माण करणार आहे. म्हणून ही सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री